नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. नमस्ते मुलांनो, आज आपण संत कृपा झाली ही संतवाणी शिकणार आहोत. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार. जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग. अभंग क्रमांक 32. संपादक प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी. म्हणजे सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग, याच्यातून हा अभंग घेतलेला आहे. अभंग क्रमांक 32. आता पहा. संत कृपा झाली इमारत फळा आली. संतांची कृपा झाली, संतांच्या कृपा आशीर्वादामुळे ही इमारत फळाला आलेली आहे, म्हणजे पूर्णत्वास आलेली आहे. ही इमारत म्हणजे कुठली? वारकरी संप्रदाय रूपी इमारत. इमारत म्हणजे बिल्डिंग, पण एकावर एक चढवलेले मजले नव्हेत. तर इथे मंदिर, देऊळ उभं केलेलं आहे. संतांच्या आशीर्वादामुळे, संतांच्या रचनांमुळे, संतांच्या चरित्रामुळे एकंदरीत ही वारकरी संप्रदायाची जी देवळाची इमारत आहे किंवा मंदिराची इमारत आहे, ती उभी राहिलेली आहे, ती फळाला आलेली आहे, पूर्णत्वास पोहोचलेली आहे. कशा प्रकारे? ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. सगळ्यात आधी इमारत उभी करायची तर आधी पाया खणला पाहिजे. त्या काळी समाजामध्ये कसं होतं की आपली जी भगवद्गीता होती ती संस्कृत भाषेमधून होती, आणि संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना मात्र ती कळत नसे, आणि ती कळावी याच्यासाठी ती मराठी भाषेमध्ये येणं फार गरजेचं होतं. मग ज्ञानदेव म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी सगळ्यात महत्वाचं जे काम केलेलं आहे ते म्हणजे ज्ञानदेवे रचिला पाया. त्यांनी पाया रचलेला आहे, पाया खणणी त्यांनी केलेली आहे. कशा प्रकारे? तर ती जी संस्कृत भगवद्गीता होती त्याला मराठी भाषेमध्ये रूपांतरित केलेलं आहे, आणि म्हणून भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी असं त्याला म्हटलं जातं. ही जी भावार्थ दीपिका आहे, ही जी ज्ञानेश्वरी आहे, ही मराठी भाषेतून आल्यामुळे काय झालं, सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना आपली भगवद्गीता किंवा आपला धर्म आपल्याला काय सांगतो, काय शिकवतो, एकंदरीत आपला जीवनक्रम कसा असला पाहिजे, हे सगळं त्याच्यामुळे समजू लागलं. म्हणून मुळात वारकरी संप्रदायाची निर्मिती कोणी केलेली आहे, पाया कोणी रचलेला आहे, तर तो म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी. उभारिले देवालया, आणि मग हे देऊळ, हे मंदिर, हे देवालय त्यांनी उभं केलेलं आहे. त्याच्यावरती मग अनेक संतांनी त्याच्यावर जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा कोण येतात? नामातयाचा किंकर, तेणे रचिले ते आवार. नामा म्हणजे संत नामदेव यांनी काय केलेलं आहे? तयाचा किंकर, तयाचा म्हणजे त्याचा, किंकर म्हणजे या भिंतीचा दगड झालेले आहे, ते म्हणजे संत नामदेव. तेणे त्यांनी रचिले, रचलेले आहे ते आवार. आवार, आवार म्हणजे विस्तार केला. संत नामदेवांच्या कार्याची व्यापकता याच्यातून दिसून येते. आवार म्हणजे विस्तार केलेला आहे. संत नामदेवांकडे जर पाहिलं तर एकंदरीत 80 वर्षाचं आयुष्य, असं दीर्घ आयुष्य त्यांना लाभलेलं आहे. प्रत्यक्ष ज्यांच्या हातून नैवेद्य खातात पांडुरंग, विठ्ठल, असे हे संत नामदेव आहेत. आणि अशा या संत नामदेवांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब पर्यंत हा जो वारकरी संप्रदाय आहे तो पोहोचवलेला आहे. म्हणजे किती त्याचा त्यांनी वारकरी संप्रदाय जो आहे त्याचा विस्तार किती मोठ्या प्रमाणावरती केला पहा, किती सगळीकडे तो पसरविलेला आहे. तर पंजाब पर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे.
संत नामदेव की मुखबाणी म्हणून त्याच्यामध्ये गुरुग्रंथ साहेबामध्ये त्याचा उल्लेख आहे. पंजाबमध्ये जर शिखांच्या धर्मग्रंथामध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा संत नामदेवांचे अभंग तिथे प्रचलित आहे. आणि संत नामदेवांकडे जर तुम्ही पाहिलं तर कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा ही त्यांनी लोकांपर्यंत पोहोचविलेली आहे. मग याच्यातून काय झालेलं आहे, वारकरी संप्रदाय हा नेमका काय आहे, तो काय सांगतो. सुरुवातीला मी तुम्हाला पहा कुठली भेटी लागी जीवा ही संतवाणी शिकवत असताना वारकरी संप्रदाय नेमका काय आहे, त्याचे तत्व काय आहेत, नियम काय आहेत, ते सगळे सांगितलेले होते. हे सगळे मग कशातून कळत गेले तर संत नामदेवांनी जी कीर्तनं केली, प्रवचनं केली, त्याच्यातून मग वारकरी संप्रदाय नेमका काय आहे तो विस्ताराने लोकांना कळत गेला. आणि शिवाय ह्याचा विस्तार, ह्याचा प्रसार हा पार पंजाब पर्यंत संत नामदेवांनी पोहोचविला. म्हणून नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार असं म्हटलेलं आहे. म्हणजे संत नामदेवांच्या कार्याचा विस्तार इतका मोठा होता की त्यांनी हे सर्वत्र पोहोचविलेलं आहे. काय? वारकरी संप्रदायाचं ज्ञान. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. संत एकनाथ जे आहेत त्यांचे गुरु आहेत जनार्दन स्वामी. संत एकनाथांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. तर जनार्दन स्वामींचे जे शिष्य आहेत संत एकनाथ, जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु आणि जनार्दन स्वामींचे संत एकनाथ हे शिष्य. शिष्य म्हणजे विद्यार्थी. खांब दिधला भागवत यांनी काय केलेलं आहे तर खांब म्हणजे मोठा आधार, दिधला दिला भागवत. भागवत नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे, एकनाथी भागवत म्हटलं जातं पहा. म्हणजे भगवद्गीता जी आहे त्याचा काही भाग जो आहे त्याच्यावरती संत एकनाथांनी जे भाष्य केलेलं आहे ते एकनाथी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे जे साहित्य त्यांनी रचलेलं आहे याच्यामुळे याच्या स्वरूपानं त्यांनी एक प्रकारे वारकरी संप्रदायाला खांब दिलेला आहे. खांब म्हणजे मजबूत असतो तो. कुठलीही इमारत बांधत असताना त्याच्यावरती मजले चढवत असताना, इथे काही मजले चढवायचे नाहीयेत पण तरी सुद्धा ती मजबूत करायची म्हटलं तर त्याच्यासाठी खांब आवश्यक असतो. तो एक मोठा आधार असतो. तर या वारकरी संप्रदायाचा एक मोठा आधार ठरलेले आहेत संत एकनाथ महाराज. संत एकनाथांविषयी आणखी सांगायचं झालं तर त्यांनी सगळ्यात वेगळा प्रकार, विडंबनात्मक प्रकार म्हणजे भारुडाची रचना केलेली आहे. भारुड म्हणजे काय? बहुरूढ असे जे ते भारुड. मग त्यांचं विंचू हे भारुड प्रसिद्ध आहे, त्यांचं दादला हे भारुड प्रसिद्ध आहे. तर याच्यामधून त्यांनी काय केलेलं आहे, आधी विनोद निर्मिती करायची त्या काव्य रचनेतून आणि नंतर मग लोकांना त्यांचं निजज्ञान, आत्मबोध त्यातून करून द्यायचा किंवा खरं सुख कशात आहे, खरा आनंद कशात आहे, परमार्थ प्राप्ती कशी करू शकता, हे सगळं त्याच्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून मग ते एक मोठा आधार त्याचे झालेले आहेत. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. तुका संत तुकाराम. संत तुकाराम महाराज तर कळसच झालेले आहेत. कळस म्हणजे काय की वारकरी संप्रदायाला एका उंचीपर्यंत नेऊन ठेवलेला आहे ते म्हणजे संत तुकाराम महाराजांनी. कळस सगळ्यांना माहिती असेल, मंदिराच्या वरचा जो भाग असतो तर तो म्हणजे कळस. भजन करा सावकाश. संत तुकाराम महाराजांनी शतकोटी करीन तुझे अभंग अशी शपथ घेतलेली होती. आणि एवढे अभंग रचना त्यांनी केलेली असताना त्यांचे अभंग तुम्ही भजनाच्या स्वरूपामध्ये सावकाश करा. भजन करा विठ्ठलाचं, पांडुरंगाचं भजन करा सावकाश, संथ गतीनं करा. घाई गडबड आक्रोश त्याच्यामध्ये नको. तर संथ गतीनं तुम्ही अशा संत तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत त्याचं भजन करा, त्याला भजा. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. संत बहिणाबाई म्हणतात. त्यांनी नाममुद्रा कुठली घेतलेली आहे संत बहिणाबाई यांनी? बहिणी. नाममुद्रा घेतात. शेवट अभंगाचा जो शेवट असतो त्या शेवटच्या 2 ओळींमध्ये आपल्याला त्यांचं नाव कळत असतं. त्यांनी त्या अभंगासाठी घेतलेली ती काय असते? नाममुद्रा असते. मग संत बहिणाबाई यांनी नाममुद्रा कुठली घेतलेली आहे? बहिणी. बहिणी म्हणे फडकती ध्वजा. ध्वजा म्हणजे पताका, झेंडा, निशाण.
हे फडकतंय, लहरतंय. असं हे पूर्ण मंदिर जेव्हा तयार झालेलं आहे, वरती कळस चढला, कळसावरती एक वारकरी संप्रदायाचा एक केशरी रंगाचा झेंडा असतो, पताका असते, तर ती वरती फडकताना आपल्याला दिसते. तर ही जी फडकताना दिसणारी ध्वजा आहे, हा जो झेंडा आहे, ही जी पताका आहे, निरूपणा केले बोजा, या सगळ्या, मग ही शेवटी ध्वजा लावलेली आहे, पताका लावलेली आहे. आणि निरूपणा केले, निरूपण म्हणजे काय, विवेचन केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. इथे कोणी, संत बहिणाबाई यांनी केले बोजा, बोजा म्हणजे अगदी भक्तिमय असं, सुरस असं, विस्तारित, सविस्तर अशा प्रकारचं विवेचन, विवरण, स्पष्टीकरण हे संत बहिणाबाई यांनी आपल्याला दिलेलं आहे, की कसा हा वारकरी संप्रदायाची इमारत उभी करण्यामध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे, मोलाचा वाटा, महत्वाचा हिस्सा आहे. तर हे जे सगळे संत होऊन गेलेले आहेत, या सगळ्या संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती केलेली आहे, वारकरी संप्रदाय काय आहे ते समजून सांगितलेलं आहे, आणि वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही परमेश्वर प्राप्ती संसारात राहून सुद्धा कशी करू शकता, हे या सगळ्यांमधून आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मुळात आपला धर्म काय आहे, आपला धर्म काय सांगतो, हे यांच्यामुळेच आपल्याला कळालेलं आहे. तर अशा संतांच्या सहवासात आपण नेहमी राहायला शिकलं पाहिजे. का, तर आपला उद्धार व्हावा याच्यासाठी. तर मला वाटतं संतवाणी सगळ्यांना समजली असेल. सकल संत गाथा खंड दुसरा, संत बहिणाबाईंचे अभंग, अभंग क्रमांक 32 आहे हा. आता तुम्ही ही संत कृपा झाली, यातला जो वरचा परिचय आहे संत बहिणाबाईंचा दिलेला, तो व्यवस्थित लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर संत कृपा झाली हा अभंग स्वच्छ सुंदर अक्षरात लिहून काढायचा आहे. याच्यानंतर खाली जो स्वाध्याय दिलेला आहे, त्यातला पहिला जो प्रश्न आहे, चौकटी पूर्ण करा, हे लिहून काढायचं आहे. आधी शब्दार्थ लिहून काढा, वाक्प्रचार लिहून काढा, म्हणी असतील, शब्दार्थ असतील, वाक्प्रचार असतील, ते सगळे लिहून काढा. आणि त्याच्यानंतर मग स्वाध्याय लिहून काढत असताना ह्या चौकटी पूर्ण करा. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा, कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा, भावार्थाधारित, याच्या तुका झालासे कळस भजन करा सावकाश, या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. हे करत असताना तुम्ही प्रस्तावनेचा पहिला परिच्छेद, दुसऱ्या परिच्छेदामध्ये या ओळींचा अर्थ, आणि तिसऱ्या परिच्छेदामध्ये समारोपाचा पॅराग्राफ लिहायचा आहे. हे सगळं वर्गपाठाच्या वहीमध्ये, क्लासवर्क मध्ये करायचं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, या ओळीचा अर्थ स्पष्ट करा. याचं सुद्धा तुम्ही आधी प्रस्तावनेचा पॅराग्राफ, त्याच्यानंतर त्याचा अर्थ, आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये त्याचा समारोप, अशा प्रकारे 3 पॅराग्राफ मध्ये याचं उत्तर लिहून काढायचं आहे. चौथं जे आहे, अभिव्यक्ती, संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. संतांचे कार्य, संतांनी जे काही कार्य केलेलं आहे, काम करून ठेवलेलं आहे, ते समाजाला, या जनतेला, या लोकांना नेहमीच सततच मार्गदर्शक ठरते. मार्गदर्शक ठरते म्हणजे मार्ग दाखवणारे ठरते, रस्ता दाखवणारे ठरते, पथदर्शक ठरते. तर ते कसे ठरतात, याविषयी तुमचं काय मत आहे, ते तुम्ही सोदाहरण, उदाहरणासहित स्पष्ट करून दाखवायचं आहे. आता आपण 2 संतवाणी इथे शिकलेलो आहोत. पहा, भेटी लागी जीवा शिकलेलो आहोत, संत कृपा झाली शिकलेलो आहोत. त्यानिमित्ताने अनेक संतांची माहिती मी तुम्हाला तिथे सांगितलेली आहे. तर यांचं जे जे कार्य आहे, त्याच्यामुळे समाजाला कशी आपल्याला वाट मिळालेली आहे, किंवा समाजाला कसा त्यांनी रस्ता दाखवून दिलेला आहे, ज्यामुळे योग्य वाट त्यांना सापडली आणि त्यांचा उद्धार झाला, ते तुम्ही या संतांची उदाहरणं देऊन या उत्तरामध्ये पटवून द्यायचं आहे. यानंतर उपक्रम काय आहे, भक्ती गंगेच्या वाटेवर या हेवी इनामदार यांच्या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.
आता आपण वर्गात तर नाही आहोत, तर तुम्हाला मिळालं तर ते तुम्ही घरी वाचन करा त्याचं. आतापर्यंत पहा मुलांनो, आतापर्यंत तुमचं काय काय झालेलं असलं पाहिजे. आता जुलै मंथ एंड पर्यंत तुमचा काय काय अभ्यास झालेला असला पाहिजे. तर आपण उजळणी म्हणून जे काही सगळं वर्गपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला लिहायला दिलेलं होतं ते सगळं लिहून झालेलं असलं पाहिजे. शिवाय सर्वात्मका शिवसुंदरा हे जे गीत आहे ते तुम्ही पाठ केलं असेलच आणि कुसुमाग्रजांविषयी सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्याच्यानंतर संतवाणी भेटी लागी जीवा याच्यामध्ये सुद्धा स्वाध्याय पूर्ण वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहिलेला असला पाहिजे. संतवाणी लिहिलेली असली पाहिजे. वरचा जो हे संतवाणीचा परिचय आहे तो लिहिलेला असला पाहिजे. आणि याच्या अनुषंगाने भावार्थ सुद्धा लिहिलेला असला पाहिजे भेटी लागी जीवाचा. तो आपण दिलेला आहे. संत कृपा झाली याचा भावार्थ मी तुम्हाला देते. तो भावार्थ पण तुम्ही लिहून काढायचा आहे आणि मग स्वाध्याय सोडवा. तर अशा प्रकारे दोन्ही संतवाणींचा भावार्थ लिहिलेला असला पाहिजे आणि शिवाय स्वाध्याय सोडवलेला असला पाहिजे आणि प्रार्थना आणि दोन्ही संतवाणी तालासुरात पाठ असल्या पाहिजेत. शिवाय संत बहिणाबाई, त्याच्यानंतर संत तुकाराम आणि कुसुमाग्रज यांच्याविषयीची सगळी माहिती तुम्हाला असली पाहिजे. आणि तुम्हाला निबंध लेखन जे मी करायला सांगितलेलं होतं जुलै मंथ एंड पर्यंत, तर ते निबंध तुमचे लिहून झालेले असले पाहिजेत. कहाणी लेखन मात्र तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये लिहू शकता. आणि सॉरी या मुलांना, मी काय म्हणाले होते तुम्हाला की फर्स्ट टर्म पर्यंत आपल्याला एवढं लेखन आहे म्हणून. पण ते जे लेखन आहे ते फर्स्ट टर्म पर्यंत नसून फक्त या 15 ऑगस्ट पर्यंतचं ते लेखन मी तुम्हाला दिलेलं आहे. अजून पुढे आपल्याला लेखन करायचं आहे. म्हणजे अनेक रायटिंग स्किल जे आहे, लेखन विभाग जो आहे तो मोठा आहे. अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये शिकायच्या आहेत आणि तुम्हाला लिहायच्या आहेत. पण आतापर्यंत मात्र 15 ऑगस्ट पर्यंत मी तुम्हाला ते दिलेलं आहे. काय काय निबंधांचे सगळे प्रकार सांगितलेत आणि विषय लिहायला दिलेले आहेत आणि कहाणी लेखन लिहायला दिलेले आहे. ते 100 पानी वहीमध्ये तुमच्या निबंधाच्या बुकमध्ये तुम्ही ते लिहून ठेवायचं आहे. कहाणी लेखन मात्र 15 ऑगस्ट पर्यंत चालेल. जुलै एंड पर्यंत निबंध पूर्ण झालेले असले पाहिजेत. आतापर्यंतचा आपला जो पोर्शन झालेला आहे त्याचं जे सांगितलेलं आहे आतापर्यंत स्वाध्याय, नंतर भावार्थ, त्याच्यानंतर तुम्ही सगळे स्वतः शब्दांचे अर्थ आता मी शिकवताना सांगताना तुम्ही लिहून घेतले असतील. ते सगळे शब्दांचे अर्थ, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वचन, शिवाय शब्दांच्या 8ही जाती हे जुलै एंड पर्यंत तुमचं झालेलं असलं पाहिजे. शब्दांच्या 8ही जाती तुम्ही आजपर्यंत शिकत आलेले आहात. त्याचं एकदा वाचन करून ठेवा, रिव्हिजन करून ठेवा. ठीक आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला भावार्थ देते, तो तुम्ही लिहून घ्या. हा अभंगाचा भावार्थ मी दिलेला आहे मुलांनो. तर अभंग लिहिल्यानंतर तुम्ही हा भावार्थ लिहून काढा आणि मग बाकीचा स्वाध्याय वगैरे करा. आणि आता आपण काही वर्गात नाही आहोत की तुम्ही केलंय की नाही ते मी पाहावं. याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मी ज्या वेळेस जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यास तुम्ही पूर्ण केल्यानंतर खाली पालकांची सही आणि शिक्षकांची सही असं लिहायचंय आणि प्रत्येक वेळी पालकांची सही घेऊन ठेवायची आणि त्याच्यावरती तारीख पण घालून ठेवायची की ज्या दिवशी तुम्ही पालकांना दाखवलेलं आहे त्या दिवशीची पालकांची स्वाक्षरी तिथं असली पाहिजे, सही असली पाहिजे, साईन, पेरेंट्सची साईन असली पाहिजे. पेरेंट्स साईन, टीचर्स साईन असं लिहायचं आहे. प्रत्येक मी दिलेले अभ्यास तुम्ही केल्यानंतर आणि तिथं तुमच्या पेरेंट्सची साईन घेऊन ठेवायची आहे. नंतर आपण भेटू तेव्हा मी सगळं चेक करून त्याच्यावरती सही करेनच. पण तुम्ही अभ्यास सांगितलेला सगळं व्यवस्थित करताय की नाही पूर्ण, हे सध्या तुम्ही तुमच्या पेरेंट्सना दाखवा आणि त्यांची सही घ्या त्याच्यावरती. ठीक आहे. वेळच्या वेळी अभ्यास पूर्ण करा. आणि हे काही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाहीये की जो पाठ किंवा कविता मी शिकवणार आहे तो आधी तुम्ही वाचलेला असलं पाहिजे. त्याचे शब्दांचे अर्थ, वाक्प्रचार, म्हणी यांचे अर्थ मिळवलेले असले पाहिजेत. मी शिकवताना परत तुम्ही ते पाहायचं की तुम्ही जे मिळवले ते बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर शिकवून झाल्यानंतर जो भाग शिकवून होईल तो पुन्हा वाचन करायचा आहे. परीक्षेसाठी जास्तीत जास्त तुम्हाला पाठ्यपुस्तक, टेक्स्टबुक वाचन करणं महत्वाचं आहे. त्याचा अर्थ माहिती असणं महत्वाचं
आहे. ठीक आहे. करा वेळच्या वेळी मग अभ्यास आणि पेरेंट्स साईन घेऊन ठेवा. धन्यवाद.